भावना मला अजिबात पटलेलं नाही याला काय अर्थ आहे हा? म्हणजे माझ्या बायकोच्या हातच्या मिसळ हक्क कोणाचा आहे? माझा ना. पण आज इतर लोक माझ्या हक्काची मिसळ खात होते. जेलस झालात ना की खूप छान दिसता तुम्ही. काय गंमत करतोय का? नाही पण मला खरंच असं वाटतं की तुझ्या मिसळीची चव आहे ना दिवसेंदिवस आणखीन छान होत चालली आहे का. म्हणजे काय म्हणतात ते स्वाद मुरतोय का अजून. काय आहे काय तुझ्या हातात? कसली जादू वगैरे आहे? जादू वगैरे काही नाहीये हो. सध्या तरी माझ्या हातात ही घासणी आणि हा साबण आहे. अहो माझे हात खराब आहेत. हात कोणाचे? तुझे ना. मग तुझे हात जसे कसे असतील मला आवडणार असेल. हो आणि आता तू खूप भांडी घासलीस. आता उरलेली भांडी मी घासतोय. संपला विषय. नाही नाही नको नको. नाही अहो, मी म्हणजे घासते नाही नाही भांडी. नाही अहो. नाही. अहो थांबा थांबा थांबा. अगं मी घासतो ना तुला काय. अहो असं काय- आता मी हातात घेतले. उठावंच लागेल. काय तुम्ही. येस मस्त. हो. काही म्हणा आपण आज आपल्या बिझनेसची बोनी झाली आहे. बोनी. अगदी बरोबर. आपल्या जवळचीच लोक आली असली म्हणून काय झालं. आपल्या व्यवसायातून आपल्याला मिळालेली कमाई म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मी आहे. खरंय. हो ना. तुला सांगू का म्हणजे जनसेवेतून जेव्हा मी पहिल्यांदा पैसे कमावले होते ना तेव्हा मी डायरेक्ट आईच्या हातात दिले होते. अगं माहित नाही का पण आज सुद्धा तशीच काही इच्छा वाटते मला. जाऊ दे तर थोडी शक्य आहे. अरे का शक्य नाही. अहो अहो आई ही आमची पहिली कमाई आहे. सिद्धू खरंच इतकं छान वाटतंय ना आज मला. आज तुझ्या ह्या बिझनेसचं उद्घाटन झालंय. आजीला नाही म्हणून आपल्या घराण्याचं नाव टाकून तू जेव्हा बाहेर पडलास ना एवढी काळजी वाटत होती मला तुझी. पण खरंच आज जीवात जीव आला. तुम्ही दोघांनी मिळून हे एवढं मोठं पाऊल उचललंय. एवढा अभिमान वाटतोय ना मला तुम्हा दोघांचाही. तुम्ही बसा इथे. मी दृष्ट काढते तुमची. बसा दोघांनी बसा. या भावना मागच्या वेळा आले होते तेव्हा सुद्धा चुलीवरची मिसळच केली होतीस तू. हो तेव्हा मी नव्हती खाल्ली. पण आता मी खाणारे असं ठरवूनच आले. हा काकू खरंच ह्याच्या दिवसातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट असेल माझ्यासाठी.
तुम्ही बसा, मी मिसळ आणते. दादा भाऊ ना मी पण आलो. नाही नाही, नको, तुम्ही मस्त गप्पा मारा, तुम्ही बसा, मी आणते हा. येस. बरोबर दादा बस ना आई बस की. हो बसते. कमाल. भावना हो, किती छान झाली मिसळ. आणि चव सुद्धा ना अशी घरगुती मसाल्याची वाटते, बाहेरचा मसाला नाही वाटत आहे. अगदी बरोबर काकू, मला असं कायम वाटतं की वेगळेपणा असेल ना तर गर्दी आपोआप खेचली जाते. अरे गर्दी होणारच. काय कमाल चव झाली आहे मिसळीची. वा ये बात. थँक्यू. भावना, लग्नात सूनमुखाचा विधी नीट झालाच नाही. अर्थात तेव्हा कोणाची इच्छाही नव्हती, पण आज देवाने हा योग जुळवून आणलाय. आई नीलचा फोन येतोय. सिद्धू, भावना, तुमचं चालू द्या हा, आम्हाला निघावं लागेल. तर सिद्धू, खरंच सांगते, तुमच्या ह्या नव्या बिझनेससाठी इतक्या इतक्या शुभेच्छा. खूप भरभराट होऊ देत, इतकी भरभराट होऊ देत की सिद्धिराज ही तुझी ओळख बनवू देत. येस, ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. थँक्यू. येतो आम्ही. हो ना. हा, हे काय तुझ्या डोळ्यात पाणी? नाही नाही, काही नाही. अरे काही नाही, काय बघू तरी. अहो खरंच काही नाही. अच्छा, म्हणजे आता माझ्या रडक्या बायकोला हसवण्याची जबाबदारी आहे माझ्यावर. सिद्धिराज, त्रास नका देऊ मला. जानू, अशी किती वेळ दडी मारून बसणार आहेस खोलीत? नाही, तुला घरात यावंच लागेल. जयंतला एवढं घाबरून कसं चालेल जानू? तुझ्याशिवाय कॉफी जात नाहीये मला. येस जानू, मी तुझ्या आवडीची कॉफी बनवतो, जी तुला इथेच येऊन प्यावी लागेल. तेवढाच तुला चेंज.